जे आदिवासी आज आम्ही 2 दिवस झाले ना, सोमवारी का सोमवारी एक दुःखद अशी घटना झालेली आहे येवला तालुक्यामध्ये. आपले राजापूर गावाच्या शेजारी असणारे सोमठाणा जोश या गावामध्ये एक आदिवासी महिला आपल्या घरामध्ये असताना तिला सापाने दोष केल्यामुळे सदर महिला उपचारासाठी राजापूर प्राथमिक केंद्रामध्ये नेले असता तिथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे, सुट्टी असल्यामुळे तिथं त्या महिलेला जे प्राथमिक उपचार असतात डॉक्टर कोण दिले जातात, तिचा शासनाच्या माध्यमातून व प्रशासनाच्या माध्यमातून जी हलगर्जीपणा झाला आहे त्या माध्यमातून आम्हाला आदिवासी समाजाला अतिशय वाईट घटना झालेली आहे की शासन, सगळ्या प्रशासन जे सुख सुविधा प्राथमिक उपचार जे असतात ते देण्याचा प्रयत्न करतात, पण जे वैद्यकीय अधिकारी असतील, येवला तालुक्याचे असतील, नाशिक जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन असतील, त्यांना एक कळकळीची विनंती, या घटना या येवला तालुक्यामध्ये अतिशय वेगाने होत आहे. कारण त्याचं कारण तर इथे हे सगळं वन आणि जंगल असल्यामुळे. तर सर्व अधिकाऱ्यांना जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर आमच्या शबरीमाता संघटनेच्या माध्यमातून व आदिवासी सकल समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो. लवकरच आम्ही याविषयी माननीय सिव्हिल सर्जन नाशिक यांच्याकडे मोर्चा किंवा आंदोलन काढून या महिलेच्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण या प्रशासनाने हलगर्जीपणा केलाय व त्या महिलेला प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे आज तिचं प्राण गेलेला आहे. त्यामुळे जे आदिवासी समाजाचे आदिवासी मंत्री असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, त्यांनी तात्काळ यांची चौकशी करून सदर डॉक्टर निलंबित करण्यात यावा व तसा आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच राहणार आहे. तर आज आम्ही आपले बाबा आहे, या बाबांनी आम्हाला संपर्क केला, आज इथं आलो रे. अतिशय बघत असेल तर अशी वाईट परिस्थिती आहे आदिवासी समाजावालेली. कारण हे शासन, हे प्रशासन हे गरीब लोकांसाठी, आदिवासीसाठी काही गोष्टी देत नसल्यामुळे आज आम्हाला या गोष्टी घडत आहे. तर प्रशासनाला एकच विनंती आहे, तुम्ही जर या डॉक्टरांना तुम्ही जर सपोर्ट करत असतील आणि दोषीवर कारवाई न करण्याचा प्रयत्न करत नसाल तर नक्कीच आदिवासी समाजाचा दणका दिल्याशिवाय राहणार नाही. तर आम्ही इथं आज सर्व जण उपस्थित आहे, या कुटुंबाला भेट दिली. या कुटुंबाच्या जे अतिशय दुःखात असलेलं त्यांना सहभाग आहे आमचा. आणि यानंतर आम्ही लगेच आज एक पत्र व्यवहार करून माननीय सिव्हिल सर्जन असेल, जे डॉक्टर असतील, दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करून संबंधित जे प्राथमिक उपचाराचे जे केंद्र प्रमुख असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण सर्पदोष असेल, विंचूचा असेल, काय जे असतील ते औषधं तिथं ठेवणं गरजेचं आहे. कारण ते प्राथमिक उपचार केंद्र असतं, म्हणजे प्राथमिक उपचारच नाही भेटले तर पुढे काय ते सिव्हिल म्हणजे तालुक्याच्या गावापर्यंत व सिव्हिल पर्यंत जाईल का? तर त्यामुळे ज्या विषयी जो येवला तालुक्यात माननीय आमदार तसेच आपले छगनजी भुजबळ साहेब, मंत्री साहेब, त्यांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपण या तालुक्याचे पालक आहात, बरोबर, पालक आहात तुम्ही. या आदिवासी समाजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, नाही तर तुमच्या ऑफिसवर आणि तुम्ही निष्क्रिय आहे याच्यावरून दिसतंय आम्हाला. कारण त्या अधिकाऱ्यावर तुमच्याकडून कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर आम्ही तुमच्या कार्यालय आणि सरकारी दवाखाना हा बंद केल्याशिवाय राहणार नाही. जय आदिवासी, जय शबरी माता.